नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश सर पुन्हा एकदा आपल्या UK's इंग्लिश क्लासेसमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज आपण ग्रामरचा अतिशय महत्त्वाचा पाठ शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे टेन्स. टेन्स हा ग्रामरचा असा पाठ आहे जो आपल्याला शेवटपर्यंत कामा येणार आहे. कारण आपण डायरेक्ट इनडायरेक्ट असो, क्वेश्चन टॅग असो, चेंज द व्हाईस असो, असे वेगवेगळे पार्ट याच्यानंतर जे शिकणार आहोत त्याच्यामध्ये टेन्सचा फार जास्त प्रमाणात उपयोग होतो. टेन्स ज्याला चांगल्या प्रकारे समजले त्याला ते पाठ समजण्यास अतिशय सोपी जाणार आहे. याची प्रचिती तुम्हाला पुढे येणारच आहे. त्यामुळे टेन्स हे आपल्याला थरो डिटेल इन्फॉर्मेशन शिकायचं आहे, पूर्ण इन्फॉर्मेशनमध्ये शिकायचं आहे. कोणता टेन्स कधी वापरतात, कसा वापरतात, या सगळ्याची माहिती आपल्याला आज घ्यायची आहे. आज आपण शिकणार आहोत टेन्स. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण टेन्सच्याबद्दल थोडी माहिती आणि पहिला टेन्स म्हणजे प्रेझेंट टेन्स हा आपण शिकणार आहोत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये पास्ट आणि नंतर फ्युचर असं शिकणार आहोत. तर लक्षात घ्या, सुरुवातीला टेन्स याला मराठीत काळ असे म्हणतात. तर या काळाचे जे काही प्रकार आहेत हे 3 आहेत. देर आर 3 टाईप्स ऑफ टेन्स. आपण ही डायग्राम काढू. या डायग्रामला इंग्लिशमध्ये ट्री डायग्राम असे म्हणतात. याचं काम तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये आहे. आता बघा, इथं जर आपण प्रेझेंट म्हटलं, पहिला टेन्स आपला आहे प्रेझेंट टेन्स. याला वर्तमान काळ असे म्हणतात मराठीमध्ये. दुसरा जो आहे तो आहे पास्ट टेन्स. याला भूतकाळ असे म्हणतात. आणि तिसरा जो आहे तो आहे फ्युचर टेन्स. याला भविष्य काळ असंही मराठीमध्ये म्हणतात. बघा, प्रेझेंट टेन्स म्हणजे जी घटना असेल, जी क्रिया असेल ती आता सध्या चालू आहे किंवा घडत आहे. आणि पास्ट टेन्स ही गेलेला काळ असतो, म्हणजे झालेला काळ असतो, मागे गेलेला काळ असतो, त्याला पास्ट टेन्स म्हणतात. आणि फ्युचर हा पुढे घडणार असतो. आता याच्यामध्ये प्रत्येकामध्ये 4 सबस्टेन्स आहेत. हे तर आपले मेन टेन्स झाले. देर आर 3 मेन टेन्स इन इंग्लिश ग्रामर अँड देर आर 4 सब ईच टेन्सेस. याच्यामध्ये 4 उप असे टेन्स आहेत प्रत्येकामध्ये. आणि म्हणून 4 3 are 12 म्हणजेच या 3चे 4 उपप्रकार आहेत. म्हणून ते टोटल टेन्स 12 होतात. तसे मेन जे टेन्स आहेत ते 3च आहेत, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. या प्रत्येकाचे 4 उपटेन्स आहेत. ते कुठले बघून घेऊ. याचा पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. याचा सिंपल प्रेझेंट आहे. तसा याचा सुद्धा पहिला आहे सिंपल पास्ट टेन्स. मग याचा सिंपल पास्ट आहे तर याचा पहिला काय होईल, सिंपल फ्युचर टेन्स. काहीच नाही, फक्त सिंपल शब्द आपण पहिले टाकला, बाकी त्यांची नावं लिहून घेतले जसे तसे. हा पहिला झाला. आता दुसरा टेन्स कधी पण प्रेझेंट कंटिन्युअस, म्हणजे दुसरा टेन्स हा कंटिन्युअस असतो. प्रेझेंटचा आहे म्हणून प्रेझेंट कंटिन्युअस, पास्टचा असेल तर पास्ट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचरचा असेल तर मग फ्युचर कंटिन्युअस. तिसरा टेन्स हा कधी पण परफेक्ट असतो, पूर्ण असतो. मग प्रेझेंटचा आहे म्हणून काय होणार, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पास्टचा असेल म्हणून कोणता असेल, पास्ट परफेक्ट टेन्स. मग फ्युचरचा आहे म्हणून कोणता असेल, फ्युचर परफेक्ट टेन्स. चौथा प्रेझेंटचा किंवा चौथा कोणताही असतो, परफेक्ट कंटिन्युअस असतो. मग प्रेझेंटचा आहे म्हणून कुठला असेल, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि याचा कसा असेल मग, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि फ्युचरचा फ्युचर परफेक्ट
कंटिन्युअस टेन्स. अशा पद्धतीने आपले 12 टेन्स बनतात. बघा, पहिला आहे प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, पास्ट टेन्स भूतकाळ, तिसरा आहे फ्युचर टेन्स भविष्यकाळ. याच्यामध्ये प्रत्येकामध्ये 4 उप आहेत. म्हणजे पहिल्यामधला आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स, याला साधा वर्तमान काळ असे म्हणतात. इथं आहे सिम्पल पास्ट टेन्स साधा भूतकाळ आणि सिम्पल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सला काय म्हणतात? चालू वर्तमान काळ. तर पास्ट कंटिन्युअसला काय म्हणतात? चालू भूतकाळ. फ्युचर कंटिन्युअसला म्हणतात चालू भविष्यकाळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्सला म्हणतात पूर्ण वर्तमान काळ. पास्ट परफेक्ट टेन्सला म्हणतात पूर्ण भूतकाळ आणि फ्युचर परफेक्ट टेन्सला म्हणतात पूर्ण भविष्यकाळ. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सला म्हणतात 14 टेन्स आहे. चालू पूर्ण वर्तमान काळ, हा चालू पूर्ण भूतकाळ आणि हा चालू पूर्ण भविष्यकाळ. हे आहे त्यांचे नाव. आता आपल्याला यांचे फॉर्म्युलेसुद्धा माहीत पाहिजेत. फॉर्म्युले जर माहीत नसतील तर वाक्य आपल्याला बनवता येणार नाही. तर त्यासाठी आपण आता एक एक बघू. आज आपल्याला प्रेझेंट टेन्स पूर्ण बघायचं आहे 4 प्रकारामध्ये. नंतर आपण भूतकाळ आणि भविष्यकाळ वेगवेगळे व्हिडिओ बनवू. तर बघा, आपण आता प्रेझेंट टेन्सचा जो पहिला आहे तो बघणार आहोत. प्रेझेंट टेन्सचा जो पहिला आहे त्याचं नाव आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. याला म्हणतात साधा वर्तमान काळ. याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे सब्जेक्ट प्लस V1. आता मी येस और ES हे टाकतोय प्लस ऑब्जेक्ट. आपल्याला वाचायचं कसं आहे? सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट असं वाचायचं आहे. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. हा SRES काय आहे ते मी समजून सांगतो तुम्हाला. तर पहिले बघा, SRESचं क्लिअर करतोय. SRES हे जे काही सफिक्स आपण वापरणार आहोत पुढे व्हर्बला, ते कुठं? तर वेन वी यूज थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर सब्जेक्ट देन अप्लाय व्हर्ब्स. व्हर्बला अप्लाय करायचं SRES. पण कधी? जेव्हा आपण तृतीय पुरुषी एकवचनी करता. मग हे तृतीय पुरुषी एकवचनी करता कोणते आहेत? तर ते वाक्यामध्ये ही आणि शी, इट, एखादं नाव असेल राम, हे सगळे थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर सब्जेक्ट्स आहेत. याच्यानंतर व्हर्बला SRES लावतात. आपण बघूया ते. तर आता सब्जेक्ट आहे, तर जनरली वाक्यामध्ये सब्जेक्ट आपल्या आय, वी, यू, दे, ही, शी, त्यानंतर इट आणि एखादं नाव असते. एखादं नाव इथं देतो मी, समजा राम आहे. ओके, हे जनरली जे काही प्रोनाऊन आहेत इंग्लिशमध्ये ते वाक्यामध्ये सब्जेक्टचं काम करतात, हे असतात. बाकी अनेक आहे, पीपल आहे, मदर आहे. कोणताही वाक्याच्या सुरुवातीचं जे काही शब्द असतो तो सब्जेक्ट असतो. मग तो जर एकवचनी असेल तर काय करायचं, अनेकवचनी असेल तर काय करायचं आपण बघूया. पहिला आपला हा फॉर्म्युला आहे. तर बघा, आपले हे सब्जेक्ट आहेत. वाक्यात सिम्पल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान करताना हा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता आपल्याला सब्जेक्ट हा मिळाला. मग आता बघा, आयवरून आपण वाक्य करू. आय एक व्हर्ब घ्यायचा आहे. कुठलाही घ्या व्हर्ब, आपल्याला माहीत आहे जो काही ॲक्शन्स दाखवणारा शब्द असतो तो व्हर्ब असतो. जसं की स्पीक आहे, टॉक आहे, लर्न आहे, गो आहे, डू आहे. आता स्पीक घेऊ आपण. आय स्पीक. ऑब्जेक्ट याला सुटेबल घ्यायचं इंग्लिश. आय स्पीक इंग्लिश. हे एक वाक्य आहे. याच्यामध्ये सब्जेक्ट आय आहे, स्पीक व्हर्ब आहे, V1 आहे आणि इंग्लिश हे काय आहे? ऑब्जेक्ट आहे. बघा, आता SRES आला का? आपल्याला नाही. आपला नियम काय की वेन वी यूज थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर सब्जेक्ट. मग तृतीय पुरुषी एकवचनी करता. तुम्हाला सांगितलं होतं कोणते आहेत? ही, शी, इट आणि हा एक राम, हा आहे. हे तृतीय पुरुषी आहेत. हे जर वापरले तरच SRES लावायचं. आता वीचं जर वाक्य करायचं म्हटलं हेच, तर वी स्पीक इंग्लिश. यूचं करायचं म्हटलं तर यू स्पीक इंग्लिश. देचं करायचं म्हटलं तर दे स्पीक इंग्लिश. आता हीचं करायचं म्हटलं तर ही स्पीक्स. बघा, येस लागला इथं.
SRES हाय. ही स्पीक्स इंग्लिश. शी स्पीक्स इंग्लिश. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये एक वाक्य देतात आणि त्याचं सिम्पल प्रेझेंट टेन्स करायला लावतात. जर हा येस दिला नाही तुम्ही तर चुकून जाते. पण कधी ही शी इट आणि एखादं नाऊन सब्जेक्ट असेल तर. त्यानंतर इट असेल. आता इटसाठी हे वाक्य सुटेबल नाही. इट हा नॉन लिव्हिंग थिंग आहे. तर समजा आपल्याला एक गोष्ट म्हणायची आहे की ती गोष्ट इलेक्ट्रिसिटीवर चालते, तर आपलं वाक्य बनते इट वर्क्स ऑन इलेक्ट्रिसिटी. म्हणजे अशा पद्धतीनं. ओके. इट हा नॉन लिव्हिंग आहे म्हणून या सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टमध्ये बसत नाही, म्हणून अशा पद्धतीचं वाक्य बनते. आता राम आहे आणि इंग्लिशच्या बद्दल बोलतोय आपण, तर राम स्पीक्स इंग्लिश. म्हणजे बघा यस लागलाय. आपल्याला समजून काय सांगायचं आहे या फॉर्म्युल्यामध्ये, SRES कधी लागतोय तर जेव्हा ही शी इट आणि एखादा सिंग्युलर नंबर नाऊन ॲज अ सब्जेक्ट म्हणून सेंटेन्समध्ये वापरतो त्यावेळेस व्हर्बला SRES हा सफिक्स लागत असतो. एवढं लक्षात ठेवायचं. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये दुसरं काही नाही. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. अशा पद्धतीने हे वाक्य तुम्ही करू शकता. आता आपल्याला याच टेन्सचं जर आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायला लावलं तर कसं बनवणार, क्वेश्चनचं सेंटेन्स बनवायला लावलं तर कसं बनवणार ते आपण घेऊया. तर आज आपला सिम्पल प्रेझेंट टेन्सच एक होणार आहे. याच्यानंतरचे व्हिडिओ आपण स्पेशल बनवणार, पण डिटेलमध्ये घेणार आहोत. बघा आता हे झाले साधे वाक्य. आय स्पीक इंग्लिश, वी स्पीक इंग्लिश, यू स्पीक इंग्लिश, दे स्पीक. पण ही शी इटला बदल आहे, एस लागलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच वाक्याचं आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे. बघा एक वाक्य समजून सांगतो, बाकीचे तुम्हाला करायला देतो. कमेंटमध्ये मला त्याचे उत्तर पाठवायचे. हे वाक्य आपण लिहिले होते. आता हेच वाक्य तुम्हाला जर निगेटिव्हमध्ये करायचं सांगितले तर कसे करणार. आता सिम्पल प्रेझेंट टेन्स आपल्याला हे निगेटिव्ह करायचे आहे. इथं करतो निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी करायचे आहे. आता आय वापरून तुम्ही कसं करणार, आय स्पीक्स इंग्लिश होतं. ठीक आहे. तर आता बघा याच्यामध्ये आपल्याला निगेटिव्हचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस सेम असाच आहे, फक्त याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब घेऊन नॉट टाकायचा असतो. आता हेल्पिंग वर्ब याच्यामध्ये नाही नसेल तर काय करतो आपल्याला माहिती आहे, डू डज डीड याच्यापैकी घ्यायचा असतो. जेव्हा कोणत्याही ग्रामरच्या पार्टमध्ये हेल्पिंग वर्ब नसतो तेव्हा डू डज आणि डीड याच्यापैकीच घेत असतात. मग प्रेझेंट टेन्सचे डू आणि डज आहेत आणि पास्ट टेन्सचा डीड आहे. एवढं लक्षात ठेवायचं. हे प्रेझेंट टेन्ससाठी आहे, प्रेझेंट टेन्स, आणि हा पास्ट टेन्स आहे. मग आता आपल्याला आयशी रिलेटेड वाक्य करायचं आहे. आय आपलं पहिलं होतं आय स्पीक इंग्लिश असं होतं. आपल्याला डू आणि डज याच्यापैकी वापरायचं आहे. तर आता बघा आयच्या पुढे काय येणार आहे, डू येणार आहे. हे डज कधी येणार आहे, ही शी इट. जिथं एस लागला होता आपला तिथं डज आणि जिथं नाही लागला तिथं डू. म्हणजे आय डू नॉट स्पीक इंग्लिश. हे झालं निगेटिव्ह. तुम्ही याच वाक्याला आय डोंट स्पीक इंग्लिश असं सुद्धा म्हणू शकता. म्हणजे हे झालं तुमचं निगेटिव्ह. मग तुम्ही आता हे बाकीचे करू शकता. आय हे वाक्य प्रिफरन्स करा तुम्ही, हे नका करू, सोपं जाईल तुम्हाला. म्हणजे काय करायचं, आय डोंट स्पीक इंग्लिश, ENGLISH, आय डोंट स्पीक इंग्लिश. आता वीचं जर करायचं म्हटलं तर इथं वी सब्जेक्ट होतं, वी डोंट स्पीक इंग्लिश. यूचं यू डोंट स्पीक इंग्लिश. देचं दे डोंट स्पीक इंग्लिश. पण इथून चेंज होते. ही शी इटला ही डझंट स्पीक इंग्लिश, शी डझंट स्पीक इंग्लिश, इट डझंट वर्क्स ऑन इलेक्ट्रिसिटी. तर त्याचा यस निघून जाईल, वर्कचा फक्त वर्क. इट डझंट वर्क ऑन इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर राम डझंट स्पीक इंग्लिश. अशा पद्धतीने बघा तुम्ही करू शकता. इथं वी डोंट स्पीक इंग्लिश, यू डोंट स्पीक इंग्लिश, दे डोंट स्पीक इंग्लिश. पण आता ही डझंट
का? हिच्या पुढे आपल्याला एस सफिक्स लागतो ना, म्हणून. मग ही डझंट स्पीक इंग्लिश. शीचं सुद्धा शी डझंट स्पीक इंग्लिश. इटचं सुद्धा डझंट आणि रामचं सुद्धा राम डझंट स्पीक इंग्लिश. अशा पद्धतीने तुम्ही निगेटिव्ह करू शकता. याच्यानंतर हे झालं निगेटिव्हमध्ये. आता आपल्याला करायचं आहे याच वाक्याचं आपल्याला करायचं आहे इंट्रॉगेटिव्ह. काय करायचं आहे? इंट्रॉगेटिव्ह. तुम्हाला येत असते करायला. आता इंट्रॉगेटिव्ह म्हणजे काय? प्रश्न. काय करायचं आहे? प्रश्नार्थक वाक्य करायचं आहे. प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्य कसं करायचं? बघा, इंट्रॉगेटिव्हमध्ये इंट्रॉगेटिव्हचे 2 प्रकार आहेत. याचे 2 प्रकार आहेत. एक आहे WH क्वेश्चन आणि दुसरा आहे व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन. आता याच्यामध्ये WH म्हणजे काय की W किंवा H न सुरू होणारा क्वेश्चन म्हणजे WH, आणि व्हर्बल म्हणजे काय? त्याला येस नो टाईप म्हणतात, कारण त्याचं येस किंवा नोमध्ये उत्तर येत असते. हेल्पिंग व्हर्बनं सुरू होणारा क्वेश्चन म्हणजे व्हर्बल क्वेश्चन. हेल्पिंग व्हर्बनं सुरू होणारा क्वेश्चन. आता हेल्पिंग व्हर्ब कुठले कुठले आहेत? आपण बघा, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, शाल बी, विल बी, डू, डज, डीड, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, ऑट, टू, हे सगळे हेल्पिंग व्हर्ब आहेत. याच्यापैकी जर वाक्यानं सुरुवात होत असेल तर ते म्हणजे व्हर्बल क्वेश्चन. आता लक्षात घ्या, एक वाक्य सांगतो तुम्हाला. आय डू स्पीक इंग्लिश असं वाक्य आहे सपोज. याच्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब काय? डू आहे. मग हा डू काय करायचा? समोर घ्यायचा. मग डू आय स्पीक इंग्लिश, शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. मग हेल्पिंग व्हर्ब समोर घेणे आणि वाक्य जसं तसं लिहिणे, दॅट इज व्हर्बल क्वेश्चन. अशा पद्धतीनं आपल्याला व्हर्बल क्वेश्चन करता येतं. मग पुन्हा तुम्ही आता काय करू शकता? आता वाक्यात हेल्पिंग व्हर्ब नाही. तुम्हाला परीक्षेत प्रश्न कसा येतो? आय स्पीक इंग्लिश. आपण सगळ्याचं करू, स्वतः आपण प्रश्न विचारत नाही, पण आपल्याला वाक्य करायचं आहे म्हणून त्याच्यामध्ये सगळंच घ्यायच्यात आपल्याला, म्हणून तसं करतोय आपण. आता आय स्पीक इंग्लिशचं आपण काय करणार आहोत? तुम्हाला आलं सपोज व्हर्बल करा. काय करा? व्हर्बल करा असा येत असतो. मग व्हर्बल करताना काय याच्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब आहे का? नाही. मग आपल्याला माहीत आहे हेल्पिंग व्हर्ब आयच्या पुढे काय लागतं? डू. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आयच्या पुढे डू लागतं, वीच्या पुढे डू, यू डू, दे डू, बाकी डज लागतं. मग इथं नाही म्हणून काय घ्यायचं? डू. बाकी जसं तसं लिहायचं. डू आय स्पीक इंग्लिश, शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. 2 नंबरचं जर तुम्हाला यूशी रिलेटेड करायचं आहे, इथं यू डू स्पीक किंवा यू स्पीक इंग्लिश असेल तर मग काय करायचं? डू यू स्पीक इंग्लिश क्वेश्चन मार्क. तसंच काय करायचं? देशी रिलेटेड वापरू. समजा इथं देशी रिलेटेड आहे वाक्य, इथं वाक्य दे आहे. दे स्पीक इंग्लिश असं वाक्य आहे आणि तुम्हाला करायचं सांगितलं व्हर्बल. तर याच्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब आहे का? नाही. मग आपल्याला माहिती नाही म्हणजे डू, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं. मग डू दे स्पीक इंग्लिश क्वेश्चन मार्क. आता लक्ष द्यायची गरज आहे, कारण आता असं करतात. आता आपल्याला डसशी रिलेटेड वाक्य घ्यायचे आहेत, कारण आपला सब्जेक्ट चेंज होणार आहे. आता सब्जेक्ट जर आपला असं असेल, ही स्पीक्स इंग्लिश असं वाक्य आहे आणि याचा आपल्याला व्हर्बल क्वेश्चन बनवायचा आहे. तर आपल्याला याच्यात माहीत आहे हेल्पिंग व्हर्ब आहे का? नाही. मग आपल्याला माहीत आहे ही स्पीक्स, एस लागलेला आहे, म्हणजेच काय यूज होणार? डू डजपैकी डज. मग डज बाकी जसं तसं लिहायचं. ही स्पीक याचा येस निघणार आहे फक्त, हा येस, कारण आपण डज वापरला आणि ऑब्जेक्ट आहे इंग्लिश, शेवटी क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीने आता शी वापरून कसं करणार? समजा शीचं वाक्य आहे आता, शी स्पीक्स इंग्लिश, तर उत्तरामध्ये काय येणार? डज पहिले येणार, डज, बाकी जसं तसं. शी स्पीक इंग्लिश, याचा यश निघून जाणार हा इथं. का? कारण की इथं डज वापरला आहे आपण उत्तरामध्ये, म्हणून अशा पद्धतीनं हे वाक्य होणार आहे. पुन्हा इटचं तसंच, रामचं तसंच. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला
सिम्पल प्रेझेंट टेन्सचे साधे वाक्य, त्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्स, त्यानंतर इंट्रोगेटिव्ह कसे बनवतात हे आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. आता आपल्याला WH बनवायचं आहे सपोज. आता WH बघू आपण. याच वाक्यात आपण WH बनवू. सपोज जर तुम्हाला आय स्पीक इंग्लिश, त्यानंतर यू स्पीक इंग्लिश. तिसरं वाक्य एक मी तुम्हाला शीचं घेतो आणि शी स्पीक्स इंग्लिश असं वाक्य आहे. आता याचा आपल्याला WH बनायचं आहे. तर आपल्याला माहीत आहे WH करताना काय करायचं. WHचा कुठलाही एक वाक्य घ्यायचं, परंतु तो WHचा वर्ड कधी घेतात, सब्जेक्टवर डिपेंड असते कसा घ्यायचा. ओके, तुम्हाला प्रश्न तयार करायचा आहे. तुम्हाला एक WH क्वेश्चन्स, मेक WH क्वेश्चन्स असा एक प्रश्न असतो 10वीमध्ये 8वीमध्ये. तर त्याच्यावरून तुम्हाला याची फार गरज भासणार आहे टेन्सची. आता बघा इथे नाव घेतो तसाच प्रश्न तयार होणार नाही. इथं समजा राम आहे, राम स्पीक्स इंग्लिश आहे आणि राम खाली अंडरलाईन आहे. WH करताना काय होणार, इथं नाव आहे म्हणून हू स्पीक्स इंग्लिश अशा पद्धतीने तुमचं WH होणार. म्हणजे WH वर्ड घ्यायचा एक, त्याच्यानंतर जे राहिलेलं वाक्य ते लिहायचं. आता हू असेल तर डायरेक्ट आपण स्पीक्सच घेतो, पण हू नसेल आणि दुसरा आला असेल तर आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे. कारण की WHचा जो फॉर्म्युला आहे तो WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस रिमेनिंग पार्ट असा आहे. म्हणून आता एक वाक्य तुम्हाला WHसाठी दुसरं देतो बघा. शी स्पीक्स इंग्लिश याचं तुम्हाला WH करायचं आहे. WH सेंटेन्स करायचं आहे, क्वेश्चन बनवायचा आहे. ती इंग्रजी बोलते, आपण काय म्हणणार, कोण इंग्लिश बोलते तर ती, मग हू स्पीक्स इंग्लिश असं येते बरं का. पण आपल्याला म्हणायचं आहे ती इंग्लिश का बोलते असं जर म्हणायचं असेल आपल्याला, तर मग आपल्याला एक क्वेश्चन असा पण बनवता येतो, व्हाय डज शी स्पीक इंग्लिश क्वेश्चन मार्क. पहिले WH वर्ड घेतला, नंतर हेल्पिंग वर्ब, नंतर सब्जेक्ट, नंतर जो काही मेन व्हर्ब आहे तो व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने वाक्य आपलं बनतं आहे WHचं. म्हणजे WH सेंटेन्स असे बनतात. आपण आज आपलं काय काय शिकलो आहे, टेन्सचे प्रकार किती आहेत, टोटल किती आहेत, सब किती आहेत, अशा पद्धतीनं मेन टेन्स किती आहेत ते बघितले, प्रत्येकाचं वर्गीकरण बघितलं, प्रत्येक टेन्समध्ये किती टेन्स येतात त्याचे नाव काय, आणि आज आपण थर्ड डिटेलमध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स बघितला. सिम्पल प्रेझेंट टेन्स